नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सारंग आणि सावली आता नीलकडे येतात. तर नील बेडरूममध्ये एकटक विचार करत बसलेला असतो. नीलकडे बघत आता सारंग म्हणतो की काय चाललंय नील. तर नील आता सारंग सावलीकडे बघतो. सावली म्हणते काय झालं. तर नील म्हणतो की काही काम होतं का. तेव्हा सावली म्हणते की नील भाऊजी, तुम्ही डिवोर्सचा असा विचार एकतर्फी आणि एवढा तडकाफडकी घ्यायला नको होता. तेव्हा आता नील म्हणतो त्याने काय झालं असतं. नील म्हणतो की हे बघ सारंग, डोळे झाकून विश्वास ठेवावी अशी तुझ्याकडे एक व्यक्ती आहे आणि ती आहे तुझी बायको. नील म्हणतो की नाहीतर माझी व्यथा बघितली ना तुम्ही. सावली म्हणते की नील भाऊजी, तुम्ही डिव्होर्स द्यायला तयार झालात तरीसुद्धा ऐश्वर्या मॅडम डिव्होर्स द्यायला कशा तयार झाल्यात आणि त्याही एवढ्या लवकर. नील म्हणतो की ती सुद्धा तयार नव्हती, पण यावेळी मी माझ्या मतावर अगदी ठाम राहिलो. नील म्हणतो की हे जर मी अगोदर केलं असतं ना तर सावली आज कदाचित चित्र वेगळं झालं असतं. आणि आता सारंग म्हणतो हे बघ नील, तू स्वतःला दोष देऊ नको, यामध्ये तुझी काही चूक नाही. आणि तिकडे गेल्यानंतर काय काय घडलं रे. आणि आता नील तिकडे काय काय घडलं हे सगळं आता सारंग सावलीला सांगतो. सारंग सावली आता एकमेकांकडे बघत आता नीलचे बोलणे ऐकू लागतात. नील म्हणतो ती तयारच होत नव्हती, माझ्या पाया पडली, तिच्या आईवडिलांनी सुद्धा मला खूप विनवण्या केल्या. पण नील म्हणतो मी तिचं काही ऐकून घेतलं नाही. आणि का ऐकून घ्यावं मी तिचं. आणि नील आता त्यांना विचारतो की ऐश्वर्या असं का वागले असेल सारंग. इकडे आता दुसऱ्या दिवशी उठून तिलोत्तमा ही चंद्रकांत रावसाठी पुन्हा चहा घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि म्हणते की मी करून दिला असताना. आता रागाने तिलोत्तमा सावलीला म्हणते की माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, त्याची तू नको काळजी करू. तर तेवढ्यात सोहम बाहेरून तिथे येतो. सोहमला बघताच आता तिलोत्तमा म्हणते कुठे गेला होतास. बबलूही आता तिथे येतो. बबलू म्हणतो की काय सोहमराव, काल रात्री तिकडेच मुक्कामाला होतात की काय. आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा आता मोठे डोळे करत सोहमला म्हणते की तिकडे म्हणजे कुठे, ताराकडे गेला होता की काय तू. तिलोत्तमा म्हणते की एवढं सगळं झालं, एवढं सगळं तुला माहीत असूनही तू तिथे मुक्कामाला राहिला. तर सोहमही तिलोत्तमाला म्हणतो हो राहिलो. सोहम म्हणतो काय चुकीचं केलं मी, माझ्या बायकोच्याच घरी राहिलो ना मी, काय चुकीचं केलं त्यात. आणि आता तिलोत्तमा सोहमला म्हणते की त्या परवा आलेल्या पोरीसाठी तू माझ्याशी वाद घालणार आहे का. बोट करत तिलोत्तमा म्हणते की हे बघ, त्या घराचे आणि आपले आता संबंध संपलेले आहेत आणि आता त्या घराचा ना आपला काही संबंध नाही. सो म्हणतो की मी जाणार, ती माझी बायको आहे, कारण काही जरी झालं तरी हे माझं आयुष्य आहे. ते ऐकताच आता अजून तिलोत्तमाला धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते की आय डोंट बिलीव्ह दिस सोहम, मला खरं वाटत नाहीये सोहम तू माझ्याशी असं बोलतोस. सोहम म्हणतो की आतापर्यंत मी तुझा शब्द न शब्द ऐकत होतो, पण आता मला कळलं या घरात फक्त तुझाच शब्द चालतो. काय योग्य काय अयोग्य हे सगळं तूच ठरवते आणि तुझ्याच मतानुसार चालतं. आणि या घरात फक्त तू म्हणशील तीच पूर्व दिशा आहे आणि असते असे आता सोहम बोलतो. आणि आता आता ती सावली म्हणते की प्लीज तुम्ही भांडू नका, हे बघा शब्दाना शब्दाला वाढतो. तर तिलोत्तमा रागाने सावलीकडे बघते आणि म्हणते हे बघ तू मध्ये पडू नकोस, आमचं आम्ही बघून घेऊ. सोहमही म्हणतो सावली वहिनी प्लीज तू बोलू नको, आमचं आम्ही बघून घेऊ. आता रागाने तिलोत्तमा म्हणते सोहम तुला माझं ऐकावंच लागेल. तर सोहम म्हणतो कधीतरी माझं तरी ऐकून घे. तिलोत्तमा म्हणते जमणार नाही. रागाने सोहम म्हणतो की हे बघ, एकदा जर मी तिकडे गेलो तर तुला सहन होत नाही, तर आता मी कायमचंच तिकडे राहायला जातो. असे म्हणत रागाने सोहमवर निघून जातो. तिलोत्तमा सोहमकडे बघते आणि म्हणते सोहम. तर सोहम काही एक न ऐकता वर निघून जातो. आणि आता तिलोत्तमा रागाने चंद्रकांत रावांकडे जाते. इकडे आता पळत पळत बबलू सावली सोहमच्या पाठीमागे जातात. तर बेडरूममध्ये जाऊन सोहम आता त्याची कपड्याची बॅग भरू लागतो. सावली सोहमला समजावू लागते आणि म्हणते की सोहम भाऊजी तुम्ही ऐका ना. बबलूसुद्धा म्हणतो की रागात आई असं बोलली पण नंतर ती शांत होईल. सोहम तू असं करू नकोस. पण सोहम ऐकायला तयारच नसतो. आणि आता रडतच सोहम म्हणतो की इकडे आईचं आणि तिकडे ताराचं दोघींच्या मध्ये माझं इकडे काय होतं माहिती का, त्यांना माझं मरण होतंय. सोहम म्हणतो तिकडे गेल्यानंतर तारा म्हणते तू फक्त मॉमचं ऐकतो, माझं ऐकत नाही. इकडे आल्यावर ते मॉम म्हणते तू माझं ऐकत नाही, ताराचंच ऐकतो, काय करायचं मी. आणि लगेच आता सोहम म्हणतो की मॉमला फक्त नाती माहिती आहे, तिला नाती जपता येत नाहीत. नाही म्हणजे नाही असे बोट करत मोठ्याने ओरडत सोहम बोलतो.
आणि त्यानंतर रागाने तिथून सोहम निघून जातो. सोहम निघून जाता क्षणी इकडे आता सावली तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करत बसते. तेवढ्यात आता सारंग सावलीला बघतो आणि चुटकी वाजवत आता सारंग सावलीला भानावर आणतो आणि म्हणतो, काय कुठे हरवली सावली? आणि काय झालं? तर सावली आता मोठे टेन्शनमध्ये येत म्हणते की सोहम भाऊजी घर सोडून गेले. ते ऐकताच आता सारंग म्हणतो, काय, कधी, कुठे गेला आणि कसं झालं हे? तर सावली आता घडलेली हकीकत सारंगला सांगते. सगळं ऐकता क्षणी आता सारंग म्हणतो, एका अर्थाने हे सगळं बरंच झालं. तसेही एवढ्या लवकर आई ताराला घरात घेणारच नव्हती. आणि सारंग म्हणतो, जाऊन जाऊन कुठे जातो, ताराकडेच गेला असेल, राहू दे काही दिवस त्याला तिकडे. आणि इकडे आता विचार करत सावली म्हणते की आत्ताच कुठे नील भाऊजी आणि ऐश्वर्या मॅडमचा संसार मोडला आणि त्यातली त्यात आता सोहम भाऊजी घर सोडून गेलेत. आणि सावली म्हणते, मला न्याय देण्याच्या नादात आपल्याकडून खूप मोठा अन्याय होतोय सारंग सर. आता सारंग म्हणतो, सावली तू अंगावर ओढून घेऊ नकोस, कारण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तू जबाबदार नाही आहे सावली. विचार करत आता सावली म्हणते की मला सांगा ना सारंग सर, यामध्ये नील भाऊजी आणि सोहम भाऊजीची काय चूक होती? त्यांच्या वाट्याला विनाकारण असं दुःख यायचं कारण काय? त्यांनी काहीच केलं नव्हतं. ते अगदी व्यवस्थितरित्या अगदी जसं राहायचं तसं राहत होते. त्यांच्याकडून कुणाला काही त्रासही झाला नव्हता. मग त्यांच्याच बाबतीत असं का? आणि सावली रडू लागते. तर प्रेमाने सारंग सावलीला आपल्या मिठीत घेतो. आणि इकडे आता संध्याकाळी तिलोत्तमा, सारंग, नील, बबलू सगळेजण जेवण करतात. कुणी कुणाशी बोलत नसतं. जेवण झाल्यानंतर आता सावली सगळ्या डिशेस उचलते. नीलकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते, काय रे नील, जेवला ना पोटभर? नीलच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो. भानावर येत नील म्हणतो, हो जेवला ना. तर लगेच तिलोत्तमा म्हणते, काय रे सगळे शांत शांत जेवले, काय झालंय काय? नील, काय रे? आणि नील म्हणतो, मॉम कुठे काय झालं, सगळं तर नॉर्मल आहे ना. आणि त्यानंतर सावली आता सगळ्यांसाठी आईस्क्रीम देते. पण आता नील आईस्क्रीम खात नसतो. तेव्हा सारंग म्हणतो, खाणार आहे नील. तर बबलू म्हणतो की आईस्क्रीम खायला पहिल्यासारखी मजा येत नाही आहे. बघा ना, बाबांना पोटाचा त्रास होतो म्हणून ते बाहेर येत नाही आहे. तारा, सोहम, ऐश्वर्या घरात नाही आहेत. आणि बबलू म्हणतो की अख्खं घर रिकामं झालं आहे. आणि बबलू म्हणतो की नको वाटते ही शांतता. तिलोत्तमा म्हणते, बबलू तुझं बरोबर आहे, पण जे लोक आपल्या घरातून निघून गेले त्यांना काय आपण स्वतःवरून आपल्या हाताने घराबाहेर नाही काढलं, त्यांच्या कर्माने ते बाहेर गेलेत. तिलोत्तमा म्हणते, आता आपलं घर शांत झाले ना, सगळ्यांची डोकं ठिकाणावर येतील. तिलोत्तमा म्हणते की नील, आपल्याला काय वाटलं होतं, ऐश्वर्या चांगली मुलगी आहे म्हणून तर तिच्याशी तुझं लग्न लावून दिलं होतं. तिच्या डोक्यात काय चालत होतं ना आतापर्यंत, अजूनपर्यंत मला कळलं नाही, असे आता तिलोत्तमा सांगते. तिलोत्तमा म्हणते की ती गेली ना, यामध्ये तुझा नील काही दोष नाही आहे, आता सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आता नील काही एक न ऐकता तेथून निघून जातो. तर आता तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे सारंग, जाऊ दे त्याला, आपण त्याच्याशी नंतर बोलू. आणि तिलोत्तमा आता इकडे बेडरूममध्ये चंद्रकांतरावांकडे येते. आणि तिलोत्तमा चंद्रकांतरावांना म्हणते, बरं वाटतंय ना तुम्हाला, औषधं वेळेवर घेताय ना? तर चंद्रकांतराव म्हणतात, हो. आता चंद्रकांतराव म्हणतात, का गं तिलोत्तमा, नीलशी बोलणं झालं का? तर आता तिलोत्तमा म्हणते, नाही, मला ना नीलची खूप काळजी वाटते. तिलोत्तमा म्हणते की तो ना आता शांत शांत राहतो, कुणाशी काहीच बोलत नाही. चंद्रकांतराव म्हणतात, नीलला वाईट वाटणारच ना, कारण ती त्याची बायको होती. आणि चंद्रकांतराव म्हणतात, तो देखील विचार करत असणार, त्याच्या डोक्यात देखील विचार येत असेल ना, आता पुढे काय होणार, कसं करायचं ते. आता तिलोत्तमा म्हणते की आपण जर मनावर दगड ठेवून ऐश्वर्याशी बोललो तर म्हणजे हे सगळं नीलसाठी बरं का? तर चंद्रकांतराव म्हणतात की काय बोलतेस तू? तिलोत्तमा म्हणते, मी जे काही बोलले ते फक्त नीलसाठी, कारण त्याची अशी अवस्था मला बघवत नाही आणि म्हणून मला असं वाटतं एकदा आपण ऐश्वर्याशी बोलूयात का? आणि तिलोत्तमा म्हणते की कदाचित तिला पश्चातापसुद्धा झाला असेल. आणि इकडे आता सोहम कायमचं घर सोडून आता इकडे सुमनच्या घरी येतो. सोहम तिथे आलेला बघताच आता सुमंत म्हणतो की हे बघ सोहम, तुझ्या मनात एकदा असा देखील विचार आला नाही का, तू इकडे आल्यानंतर तिलोत्तमा मॅडमच्या मनात काय विचार येतील म्हणून? तारा म्हणते, सोहमने एकदम बरोबर निर्णय घेतला, तो माझा नवरा आहे. सुमंत म्हणतो की सोहमच्या एका निर्णयामुळे त्या किती दुखावल्या गेल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे का? माझ्या संसाराची काळजी, मला काय वाटतं याचा विचार न करता मी आजपर्यंत फक्त आईच्याच बोलण्याचा विचार करत आलोय. माझ्या संसाराचा याबद्दल मॉमने कधी विचार केलाय का, असं सोहम बोलतो. सुमंत म्हणतो, तुम्हाला कळतंय का, अरे ताराने तुला फुस लावली असं ते म्हणतील आणि त्यांना असं वाटत असेल. तारा म्हणते की त्यात काय झालं मग, सारंग कसा सावलीच्या पाठीमागे ठामपणे ढालीसारखा उभा असतो, तसं जर सोहम माझ्या पाठीशी उभा राहिला तर मग त्यात कुठे आलं काही चूक?
आता सुमंत म्हणतो, हे बघ तारा, तुझ्यात आणि सावलीत खूप फरक आहे. च्या बाजूने तो उभा राहतो, पण सावलीच्या बाजूने म्हणजे तो सत्याच्या बाजूने उभा राहतो, कारण सावलीचं सगळं काही योग्य आणि खरं असतं. आता सोहम उठून उभा राहत म्हणतो, हे बघ बाबा, मी जे काही केलं ते तारासाठी केलं, यामध्ये माझा वेगळा काहीच हेतू नाही आहे. सुमंत म्हणतो, हे बघ सोहम, तू गैरसमज करू नको, हे घरसुद्धा तुझंच आहे. सुमंत म्हणतो की तुम्ही दोघांनी तिथेच राहावं आणि सुखाने संसार करावा असं मला देखील वाटतं, पण हे सगळं करण्याअगोदर तू मला एकदा विचारायला हवं होतं, असे सुमंत आता सोहमला समजावतो. तारा म्हणते की रागाच्या भरात आम्ही हा निर्णय घेतला, आमचं चुकलं, पण आता तुम्ही सांगा ना, जेणेकरून मॉम आम्हाला घरात घेतील यासाठी काय केलं पाहिजे. आता सुमंत म्हणतो की हे बघ सोहम, तू पुन्हा घरी जा आणि तिलोत्तमा मॅडमला व्यवस्थित समजावून सांग, कारण त्यांची त्या घराबाबतची मतं, निर्णय आणि मूल्य, नाती सगळं काही त्यांचे मते वेगळे आहेत. तू त्यांना व्यवस्थित समजाव आणि हे सगळं फक्त सावलीच निस्तरू शकते, असं आता सुमंत बोलतो. आणि आता सोहमला देखील सुमनचे ते म्हणणे पटते. सोहम म्हणतो की थँक्यू बाबा, तुम्ही माझं देखील समजावून घेतलं आणि मला देखील समजावलं, मला आता चांगलं कळलं. आता इकडे सावली किचनमध्ये स्वयंपाक करत असते, तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते. सावली तिलोत्तमाला म्हणते, तुम्हाला काही हवंय का? तिलोत्तमा म्हणते की हो, यांच्यासाठी काढा करायचा आहे, तू करशील का? सावलीला धक्का बसतो. सावली म्हणते मी, तर तिलोत्तमा म्हणते हो. आणि सावलीकडे बघत तिलोत्तमा म्हणते की तू जर काढा केला तर त्यांना कदाचित बरं वाटेल. तर सावली म्हणते मी लगेच करते. आणि आता तिलोत्तमा ही बाहेर जाताच आता सावली खुश होते, कारण तिलोत्तमाने आता सावलीला चक्क क्रेडिट देऊन काढा बनवायला सांगितलेलं असतं आणि सावलीवरती आता मोठी जबाबदारी टाकलेली असते आणि खऱ्या अर्थाने सावलीचा आता स्वीकार केलेला असतो. सावली आता तिलोत्तमाकडे बघत खुश होते. त्यानंतर इकडे एक मोठी घटना घडते आणि सावली मोठ्या प्रेमाने काढा करून आता चंद्रकांत रावांकडे घेऊन जाताच इकडे आता चर्चा करत असताना सावली आता चंद्रकांत रावांना सांगून जाते की सोहम भाऊजी घर सोडून गेले आणि आता ते आपल्या घरात राहत नाहीये. ते ऐकताच आता चंद्रकांत रावांना मोठा धक्का बसतो. चंद्रकांत राव आता ओरडतच म्हणतात की सोहम घरात राहत नाहीये आणि एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी काय लपवून ठेवली आणि तिलोत्तमाने मला का नाही सांगितलं. तिलोत्तमा येताच आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला जाब विचारतात. तर तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला हे कोणी सांगितलं. तर चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ तिलोत्तमा, हे महत्त्वाचं नाही आहे, हे महत्त्वाचं आहे की तू मला एवढी मोठी गोष्ट का नाही सांगितली आणि माझ्यापासून तू का लपून ठेवलीस. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की कळलं, मला कळलं आता तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं ते. इकडे आता जयंती आणि भैरवी विचार करत असतात. तर आता काय करायचं, कसं करायचं असा विचार करत असताना भैरवी म्हणते, जयंती हे बघ, ज्या वेळेस आपल्याला मार्ग सापडत नसतो त्यावेळेस मार्ग हा शोधायचा असतो. तर जयंती म्हणते, पण तो कसा. तर इकडे आता तिलोत्तमाला कळालेलं असतं की हे सगळं सावलीने सांगितलं म्हणून. तर इकडे आता सावली सारंगकडे बेडरूममध्ये येते आणि म्हणते की सारंग सर, तारा मॅडमला असं वाटतंय की तिलोत्तमा मॅडमला मी बोलावं, की जेणेकरून मी जर तिलोत्तमा मॅडमशी बोलले तर तारा मॅडम या घरात येतील, पण मला तर तिलोत्तमा मॅडमसमोर जाण्याचीही भीती वाटते, तुम्ही माझ्यासोबत येता का. तर तेवढ्यात बबलू तिथे येतो आणि म्हणतो की तिलोत्तमा मॅडम येत आहेत तिकडे. आणि आता सावलीला धक्का बसतो. तर आता सावलीने चंद्रकांतरावांना सत्य सांगितलेलं असतं आणि ते तिलोत्तमाला कळलेलं असतं. तर तिलोत्तमा आता सावलीला काय बोलणार आणि काय सांगणार, प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.